आता सकाळचे 10 वाजलेले आहे आणि मी आंघोळ वगैरे करून फ्रेश झाले, पण स्किन केअर वगैरे काही केली नाही. म्हटलं आम्हाला बाहेर जायचं आहे, त्यामुळे मग मी तेव्हाच करेल. आम्हाला कुठे बाहेर जायचं आहे मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. पहिले आपण बघूयात की माझी काय काय कामे राहिली ती करूयात, मग मी तुम्हाला पुढे सांगेन की आम्हाला कुठे जायचं आहे. चला तर मग रात्री काय झालं की मशीन खूप लेट लागली गेली, वॉशिंग मशीन, आणि नंतर ते लक्षच नाही राहिलं कपडे त्याच्यामधून वाळू घालायचे. आता मला ते पण राहिलं आहे, आता ते काम करते मी. चला मग त्याच्या अगोदर मी आता गरम पाणी पिते, चला माझ्यासोबत. सकाळी सकाळी गरम पाणी पिलेलं खूप चांगलं असतं, कारण त्यानं मेटाबॉलिझम बूस्ट होतं. त्यामुळे मी सकाळी सकाळी गरम पाणीच घेते. जास्त गरम नाही, हलकंसं गरम असतं. तर मग मला कपडे वाळू घालायचे. का माझं पिल्लू कसं बसलेलं आहे, खूप थंडी वाजत आहे त्याला. त्याच्या पप्पाची टोपी घातली त्यानं. आता कपडे वगैरे पूर्ण वाळत घातले आणि आता जे कपडे जे झोपायचे, मुलं लवकर उठले नाही त्यामुळे कपडे तसेच पडले होते. आता मी ते पूर्ण घडी वगैरे करते. चला मग. माझं बाळ कसं लाडात येऊ लागलं बघा. थंडीमुळे पूर्ण पॅक झालेलं आहे बाळ. कपड्याच्या घड्या वगैरे करणं झालेलं आहे आणि आता मला घर आणि ते झाडायचे आहे. तुम्हाला मला एक दाखवायचं आहे की काल केंद्रामधून आमच्या आहोंनी काय आणलेलं आहे ते. चला मी तुम्हाला दाखवते. हे बघा, खूप आवडलं. काल ते केंद्रात गेलते तेव्हा आणलं. तुम्हाला कसं वाटलं? चला तर मग मी आता घर वगैरे झाडून घेते. वगैरे झाडली. आता मी रात्री घासलेले भांडे जे आहे ते लावून घेते. चला मग.
सगळी कामे झालेली आहे आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे, तर मग मी आवरते. चला तर मग तुम्ही बघू शकता मी साडी वेअर केलेली आहे, माझं आवरलेलं आहे आणि आम्हाला कुठं जायचंय लग्नाला. आणि घरीच इतका उशीर झाला ना साडी वेअर करता करता, आवरलंच नाही. तर म्हटलं लग्न लागून गेलं असेल, त्यामुळे म्हटलं मग आवरलेलंच आहे तर चला मग कुठं बाहेर जाऊन येऊयात. तर मग आता आम्ही चाललोय संभाजीनगरला, की खूप दिवसापासून आम्हाला जायचं होतं डोसा खाण्यासाठी, पण मग जाणंच होत नव्हतं. पण आता आज आवरलेलं आहे आणि लग्नाला जाणं कॅन्सल झालं, त्यामुळे मग आता आम्ही इकडे चाललोय. चला तर मग पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.